तर जातो आता इथं मस्त एक बघा पेंटिंगचं मार्केट लागलेलं आहे. म्हणजे लाईक मला तरी ना या मोठ्या पिरामिडच्या बाजूला बघा ते छोट्या पिरामिड आहेत. या पिरामिडच्या तुम्ही खाली टाकत बघा कसं आहे. तर फायनली आपला आला यो आयटम खायला. टंगरी आहे, चिकन आहे, चीज आहे ना, सॉसेस आहे ना, इकडचा फुकटचा पाणी दिले याला. ह्याच्या मस्त पिणार नाही. इकडं भाई गार्डन जरा बघूयात कसं असतात कसं नाही. बघा क्रिसमसचं जे ट्री असतात ते मोठं हे लय ऊस झाले ना कसल्या पाण्या. म्हणजे ही 1163च्या म्हणजे तेव्हाच्या काळातली ही कॅथड्रल एवढी जुनी आहे. भाई कसली डेंजर आहे ना. इकडं लोक सगळी जमले नाही. इकडं म्हणजे हे स्ट्रीट प्रत्येक कंट्रीत असतं बघा स्ट्रीट, तशी इकडची पॅरिसची वॉकिंग स्ट्रीट. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मस्त नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता करून बरं इथं लोअर ऑफ द म्हणजे पिरामिड आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेबसिरीज मूवीज बऱ्याच बघितले असेल. तर जातो आता इथं मस्त एक बघा पेंटिंगचं मार्केट लागलेलं आहे. म्हणजे लाईक मला तरी ह्यो मार्केट म्हणजे असं वाटतंय जरा का चोर बाजार असतंय तसा मार्केट लागलेला आहे बघा. म्हणजे जुन्या पुराण्या वस्तू अशा गोष्टी तिथं. इकडं म्हणजे स्वेटर बिटर अशा बऱ्याच गोष्टी लावलेल्या तिथं. भाई खतरनाक. हे बघा असा मार्केट इथं लय भाला मोठा मार्केट आहे. भाला मोठा नाही म्हणजे इकडनं तिकडं ती एक स्ट्रीट आहे, ही एक स्ट्रीट आहे, इकडं घरी. तर यो काइंड ऑफ म्हणजे असा मार्केट होता की जुन्या पुराण्या वस्तू याला एक जुन्या काळातल्या वस्तू या चोरी केलेल्या वस्तू या चीप मार्केट असं बोलू शकता. तसा मार्केट होता. तर आपण तो डायमंड आहे म्हणजे लाईक तुम्ही बऱ्याच मूवीज मगाशी बोललो मी बऱ्याच मूवीज बऱ्याच वेबसिरीज मनी हाईस्ट वेबसिरीज पण बघितलं असेल तिच्यात पण दाखवले. म्हणजे तो तुम्हाला गेलं समजा काय तो. तर जाऊयात भाई. सकाळी एवढा दाबून नाश्ता केला भाई खतरनाकच. आता तुम्हाला गाल्ल्या गुल्ल्या भाई एवढ्या खतरनाक बघायला भेटले बघा. लयच खतरनाक. आणि तुम्हाला जाता येता बरेच कॅफे दिसतील. म्हणजे तुम्हाला जर खरंच बेस्ट कॅफेची विजिट करायची असेल तर त्या कॅफेच्या बाहेर बघा अशी लाईन लागलेली असेल. परत इकडे पण ह्या साईडला आल्यावर पण बघा इकडे पण असे कॅफेच्या बाजूला लाईन्स लागलेल्या असतील. म्हणजे ज्या कॅफेच्या बाहेर लाईन लागली आहे तो कॅफे इथला सर्वात भारी. तर तुम्हाला माहिती आहे जसं आपल्या इथं पण वडापाव खायला जातो तेव्हा जिथं वडापावची इथं गचरी असते तिकडं ती क्वालिटी असते. तर जेव्हा मला सांगण्याचं हेतू आहे ते इकडं बघा इथं कोणच नाही म्हणजे बाईक क्वालिटी नाही. ठीक आहे. या बघा सायकल अशा लॉक बिक करून गेले. तर भाई एक हातात मी हँडलच घातलं आहे बघा आणि एक हातात काय नाही थंड. भाई डेंजर ना. काय भारी सीन आहेत बघा ना. नाही इथं पण काहीतरी 7-8 लोक आहे उभी. ह्यो पण काहीतरी थोडासा फेमस असेल मे बी. कारण की इथं वेटिंगला थांबलेलं सध्या बघा. म्हणजे ही फुल आहे आणि ह्यो पण भारी म्हणजे कॅफे. तरी तो मला रेट दाखवतो बघा. हे बघा असे रेट असतात. हे असं रेट असताना पहिले आपण जरा बघून घेऊयात. तो डायमंड तिथे आजूबाजूला म्युझियम पण आहेत कॅफेज पण आहेत. हे बघा इकडे पण लाईन लागली. ही लाईनच लाईन. या बघा या इकडं सायकली उभ्या आहेत. अशी वेटिंग करायला लागतंय. मला थोडा हा परफ्यूमचा शॉप आहे भाई. परफ्यूम साडी पण म्हणजे इथं भाई फॅशनेबल आहे. यो एरिया फ्रान्स पॅरिस भाई फॅशनेबल प्रत्येक म्हणजे कपड्यासाठी तसं इथं परफ्यूमसाठी पण लोक वेट करतात भाई. जिथं जावं तिकडं काय भाई चालले काय बघा. इथं पण गचरी आहे भाई खतरनाक. चालत फायनली पोहोचलेत पिरामिडला. तर हे बघा हाच तो पिरामिड. तुम्ही बऱ्याच
मूवीज वेबसिरीजमध्ये बघितला, परत एकदा सांगतोय ना भाई, यो स्क्वेअर एवढा भारी असतं ना भाई, खतरनाक ना. पब्लिक तुम्ही बघाल बा बा ना. इकडनं जरा चोरांपासून सावध राहा, कारण की भाई चोर एवढं डेंजर, म्हणजे इकडं तो मोबाईल इव्हन चालता येईल तर डायरेक्ट हिसकून घेऊन जातील भाई, खतरनाक. नाही इकडं म्युझियम पण आहे, जी मोनालिसाची रिअल पेंटिंग आहे ना, रिअल. मी महिन्याआधी बघितलेला, मी नक्की व्हिजिट करायला जाईल. आतमध्ये मी पेंटिंग बघितलेला, लय भारी भारी आहे. मोनालिसाची ओरिजिनल पेंटिंग आहे ती इथंच आहे. पण भाई बघतं तर 2 हप्त्याभराचे तिकीट एकदम डायरेक्ट फुल, म्हणजे टाईमनुसार असतं का, असं नाही का कधी बनवू शकता. तिकीट डायरेक्ट फुल आहेत. मी राहू दे, चला ॲटलिस्ट इथनं जाऊन तरी बघू तरी कसा दिसतं यो, कसा नाही. या बा लय गचरी बाबा ना, काय भारी वाटतंय नजारा भाई, खतरनाक, तोडत नाही भाई. जिथं इथं बघू भाई नुसती गचरी भाई, डेंजर ना. तिकडं बघा तो आकाश पालना, प्रत्येक कंट्रीत म्हणजे असतं. कसं आपल्या इंडियात पण एक जरा असं बांधणं पाहिजे कुठेतरी, म्हणजे भारी वाटेल. बघा काय खतरनाक आहे ना स्ट्रक्चर ना. आता ऊनच गेले ना, माझं नशीब एवढं चांगलं आहेत ना, बरं पडत ना, पाऊस पडत भाई, खतरनाक. थंडी चालेल पण भाई पाऊस नाही पडत जाणार, कारण की तुम्हाला माहिती आहे पाऊस पारला तर भाई लागली वाट. तरी एवढी थंडी आहे भाई, काय सांगू, खतरनाकच. बघा यो स्क्वेअर खतरनाक आहे ना. चला आपण पण जरा फोटो काढू आलो तर भाई तिकडनं हात करतं, तर लई खतरनाक भाई थंडी बाबा. जो तो इकडं तिकडं उभा राहतोय ना, फोटो काढते बघा, असं हात असं करताना ना फोटो काढताना, म्हणजे तुम्ही असं काही हातानं धरून ठेवले तसं फोटो काढत नाही बघा. जो तो सगळं असंच फोटो काढत असताना भाई, जो तो फॅमिलीला घेऊन आले ना गार्डनची इथं भाई, कटिंग बिटिंग लई खतरनाक करतात, मेंटेन ठेवतात. तिकडं तुम्हाला मागं दाखवलं आहे हो, पण बघा एकदम असं वाटतं का भाई जसं काही आर्टिफिशियल स्ट्रक्चर आहे, पण तो सेम डिट्टो म्हणजे लाईक तसंच कटिंग केलेलं आहे भाई, खतरनाकच. हे बघा बेसिकली हा पिरामिड जो आहे तो 1989ला बांधला आहे. चायनीज आणि अमेरिकन आर्किटेक्चर होते, त्यांनी म्हणजे मिळून, त्या 2 कंपन्यांनी मिळून बांधलेला आहे. आणि याची हाईट व्हायची ते मला वाटतं साधारणतः 71 फूटच्या आसपास आहे ना. या मोठ्या पिरामिडच्या बाजूला बघा ते छोट्या पिरामिड आहेत. या पिरामिडच्या तुम्ही खालती पण जाऊ शकता. अराऊंड 2 ते 3 हजारच्या आसपास याचं तिकीट असतंय. त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही अंडरग्राऊंड फिरू शकता. हे बघा जशी काही ही माणसं आहेत तर त्याच्या आतमध्ये पण जाऊ शकता. हा बघा कसला खतरनाक आहे ना, नुसता काचेचा. हे बघा ना, इकडं तुम्ही मस्त बसू शकता आणि इकडं फोटो काढू शकता. जशी इथं लोक बसले, इथं बसायला नाही इथला काय नाही, तरी लोकांचं काय माहिती आहे ना, टुरिस्टिक प्लेसला बसता आणि आता या चालूच असतं. इकडं आजूबाजूला कॅफे पण आहे, तिकडं कॅफे वगैरे आहे, म्हणजे तिथं तुम्ही बसून हे करता, म्हणजे आनंद येऊ शकता ना त्याचा. रात्री हो काय भारी चमकतंय, म्हणजे असं डायमंड कसं चमकतंय तशावर रात्री चमकतं. छोटे बघा, तो एक पिरामिड, ह्यो एक पिरामिड आणि इकडे एक पिरामिड आहे बघा. जशी आपली बघा, म्हणजे आपल्याकडे कशी स्ट्रीटला म्हणजे अशी रस्त्याच्या बाजूला लाईक दुकानं असतात, तशी बघा ही अशी दुकानं आहेत. ही जी बंद पडलेत, ही म्हणजे बंद आहेत, तसे पेट्या उघडतात. जशा तुम्हाला दाखवते बघा पेट्या, या अशा म्हणजे पेट्या उघडतात. नाही इकडं पेंटिंगची अशी म्हणजे लाईक ड्रॉइंगचे वगैरे फोटो आहेत. हे म्हणजे डिझाईन वगैरे केले आहेत. तिकडे हे छोटे छोटे किचन वगैरे हे बघा. इकडं मॅग्नेट वगैरे, हे मॅग्नेटचं रेट 1-3 युरोला बघा. किती भारी भारी पेंटिंग आहे ना. इकडं आले जरा लेस फ्लेक्स काहीतरी या हॉटेलचं नाव आहे. बरं काहीतरी खावा, भूक लागलेली ना. इकडं एवढा गोंगाट आहे भाई, खतरनाकच. तिकडनं रस्त्यानं चालत येताना पक्की इथं गचरीसली हॉटेलला तुम्ही जावा, बघा बाई कसं हॉटेल आहे, कसं आहे. लय गचरी हॉटेल दाखवत बघा कसं आहे. असं हॉटेल आहे, बघू आता कसं काय येतंय खायला ना कसं काय नाही. तर फायनली आपला आला यो आयटम खायला. टंगरी आहे, चिकन आहे, चीज आहे ना, सॉसेस आहे ना. इकडचा फुकटचा पाणी दिले प्यायला, ह्याच्या मस्त पिणार नाही. इकडं काय सॉल्टबीट नमई मग तर 23 युरोचं आहे काहीतरी, म्हणजे आपल्याकडं 2700-2600 रुपये.
चला आता खातो ना, खाऊन झाल्यानंतर बाहेर निघलं टेस्ट सांगतो मला कशी. लय इकडं वांगाड आहे डेंजर. याच्या समोरच हा लेस दी एक्स पॅलाइस, काय भाई खतरनाक नाव आहे. तर इथं झाला खाऊन भाई, एवढा भारी आतमध्ये वाटत ना भाई, मस्त गरम 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 भाई, लय भारी वाटला. दाबून घाला 23 युरो बिल झाला, म्हणजे आपलं पकडा एक अराऊंड 2500 या 2450 म्हणजे 2500च पकडा. लय भारी वाटला. मी खरा सांगते इथं आलं का थोडा कॉस्टली आहे, बट ही टेस्ट आहे ना भाई खतरनाक, लय भारी टेस्ट आहे. तर आपण जाऊ जरा पुरं ना. इकडं बघा या चर्चला आतमध्ये जाण्यासाठी चॅपले, तर इकडं बघा अशी एंट्री फी आहे, म्हणजे 10 युरो आहे 13 युरो काहीतरी आहे. नाही निस्ती गचरे बाबा डेंजर. नाही इकडं बघा सायकली पार्किंग करायला कशा इकडं जागा असतं नाही बघा, अशा घ्यायच्या ना स्टँडला इकडं लावायच्या. आपण पण जरा पुरं जाऊ, पुरं जरा हिंडून येऊ, कसं आहे कसं काय नाही काय काय बघायला भेटतं ते आपण बघून घेऊ. आतमध्ये भाई खतरनाक गरमी होती. बाहेर आलो सूर्यदेवता आले म्हणून कसं आलं भारी वाटते, मस्त किरणे येतात आणि जरा बारा वाटते. आतमध्ये पण होतं ना मस्त गरमागरम वाटत होता भाई. नंतर ब्रेड पण होतं, त्या भाईनी लय लेट आणलं बेड. जाऊ दे चल, मी करते पाण्याचं चार्जेस पण लावल. नंतर बघतो तर 23 युरो आलं बिल. मी म्हणलं ठीक आहे चल काय नाही. म्हटलं का पाण्याचं का 3-4 युरो घेतं काय भाई, इथं पाणी फ्री भेटणं. आणि प्लस हॉटेलला गेलं कधी पण तुम्ही वॉशरूमला विचारा नाही तर, कारण की नाही तर 1 युरो तुमचं भाई डेफिनेटली जाणार बाहेर वॉशरूमला जायचं. म्हणून इथं हॉटेलला कुठे बसलं ना त्याने विचारा स्पेशली, हा भाई इथं वॉशरूम आहे का ना, वॉशरूमला नक्कीच जावा. तर इकडे पण लई गचरे बाबा, ही बघ नुसती लोका लई भाई खतरनाक. हा नुसती थंड वापा येतात तोंडातून, डेंजर. तर भाई चालत आपण पोहोचते लक्झमबर्ग गार्डनला. लक्झमबर्ग गार्डनला तिकडनं एक अराऊंड 10 मिनिटाच्या वॉकवर तुम्ही इकडे लक्झमबर्ग गार्डनला पोहोचून जाणार. तर बघूयात कसं दिसतं लक्झमबर्ग गार्डन, कसं काय आहे. हे इकडं आले बघा मस्त. इथं विंग्स म्हणजे ते कोण ते काय आहेत आता आपल्याला काय ते. तर इकडं भाई गार्डन जरा बघूयात कसं असतात कसं नाही. बघा क्रिसमसचं ते ट्री असतं ते मोठं, हे लय ऊस झाले ना, कसल्या पाण्या त्या नाही. इकडं पक्ष्यांचा घाटा बिटा, दादू इकडं वाढ बघतोय कोण येतंय कोण नाही. तर भाई इथं बोंजर म्हणजे हाय, मर्सी म्हणजे थँक्यू, कोणी भेटला इथं प्रायसला आलं आणि बोंजर बोलाच खरा ते. जर तुम्ही तो बोंजर बोलला आणि तुम्ही काय त्याला रिस्पॉन्स नाही दिला ते एक प्रकारे त्यांचा अपमान झाल्यावर काय वाटतंय. म्हणजे असं असतं हो, म्हणून तुम्ही इकडं कोणी काय स्माईल दिली काय दिली वॉटेवर, तर बोंजर नक्की बोला. गार्डनची देखरेख बघा काय भारी केले ना. इकडे अंड्यावर का काहीतरी केले ना, त्याच्यानं काहीतरी लावले. आता काय ते मला देवा असं मस्त घेऊन आले पोरीला आई खतरनाक ना. इकडं म्हणतो ते झाडाची पानं उरलेन ती नंतर कुठल्यारी वातावरणात म्हणतं वाटतं ती येतील परत पाना ना. इकडं मस्त सिटिंग अरेंज आहे. आणि इकडं बघा झाडणं कसं लाकडाच्या बांबूच्या ह्याच्याने म्हणतं वाटतं चौरस करून ठेवले ना. इकडं सिटिंगचे अरेंज वगैरे मस्त, म्हणजे बसू शकता तुम्ही ना. इकडं मस्त सूर्यदेवता जरा आहे तर लय भारी वाटतं इकडं बाबा, लय खतरनाक ना. इकडं पण जरा आपण आतून जाऊन जरा बघू कसं काय ना. इकडं पाणी बिरी भरलं वाटतं वाकावं नाही तरी काहीतरी तुम्हाला तर या झाडांना पाणी बिरी मारून झालं असेल म्हणून असं वाटतंय. तिकडं पण मस्त बरीच लोक आहेत. म्हणजे एक तुम्ही बराच चालल्यानंतर जरा एक रिलॅक्सिंगसाठी मी सांगते इथे येऊन बसा लक्झमबर्ग गार्डनला. इकडं नाही खेळतं बघा मम्मी आणि पोरगा यांचं चालले ना, तर तिकडं बारीक पर्या. अरे बाबा डेंजर कमान बाबा. नाही इकडं कॅफे पे, म्हणजे तुम्ही इथं कॅफेला येऊन बसू शकता ना. तिकडं दिसते पुरं गार्डन, तो गार्डन पण बघू कसं आहे कसं काय नाही. गार्डन नाही कारंजे, सॉरी भाई कारंजे. तर सूर्य आल्यावर भाई काय गजब. नंतर मागा धरून मिशी ठणठण हवा भाई खतरनाक, लय डेंजर. मस्त इकडं पुरं बाकानो बसू ना, रिलॅक्समध्ये जरा बघून बसू ना. इकडं पुरं आले तर बघा ही बातका बघा कसली भारी ना. हे बघा काय भारी गार्डन आहे बातकांचं. आहे बघा घर पण इथं खतरनाक ना. साधा काम नाही आपला. हे बघ कसं पावतंय हे पोऱ्या बघतोय. वा काय भारी ना. इकडं इमान बा इकडनं उरतंय बरं तिकडनं उरतंय भाई. निस्ती इमान इकडं पण तेच मी बरं कसं दिसला नाही निस्ते. म्हणजे आकाशात फिरवल्या 4-5 इमाना फिरतच असतं इकडं ना. इकडं मस्त बघा बसायला असं खुर्च्या बिरच्या आणि आपली तर असे तर पार तोरून मोरून ठेवलं त्या मनात वाटतं. या बघ
काय भारी वाटतं ना. ना भाई या गार्डनच्या इथं भाई गार्डनच्या इथनं आल्यावर भाई तिकडनं म्हणजे तसं राऊंड राऊंड मध्ये आलो. काय भारी सीन आहे बघा. काय भारी वाटतंय ना. खतरनाक. इथं बदका ना तिकडं मस्त पाणी धाबा 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 पाणी पडतं. हे बघा ना इकडं झाडांच्या बाजूला काय भारी आहे. वेली विली आल्या भारी ना. लेक्झमबर्ग गार्डनच्या इथनं चालत चालत आल्यावर आपण आलो नॉर्थरन कॅथेड्रलला आहे बघा. काय भारी आहे ना कॅथेड्रल. म्हणजे ही 1163च्या म्हणजे तेव्हाच्या काळातली ही कॅथेड्रल एवढी जुनी आहे. भाई भाई कसली डेंजर आहे ना. इकडं लोका सगळी जमले ना. ही रोमन काळातली कॅथेड्रल आहे. म्हणजे एवढी जुनारी काय जुनी म्हणजे कॅथेड्रल आहे भाई. खतरनाकच. आणि इथं एंट्री फीची बघितली तर 10 युरोच्या आसपास इकडे एंट्री फी भरायला लागते. मग इकडं नुसता घंटा धाबाधब म्हणजे त्या घंटा जशा आपल्याकडं आरती वगैरे चालू असते तसे त्या इथं घंटा या कंट्रोल चालू असतात. तर तुम्हाला पण आवाज येत असेल. भाई समोर पण दाखवतोय बाबा बाबा एवढी पब्लिक आहे भाई. खतरनाकच. ही बघा इकडं पब्लिक बघा नाही. इकडनं अशी एंट्री आहे नाही. हे असं हे काय दिसलं का इकडं लॉक लावलेला असं ना. साईडला बघा किती नदी आहे. नाही एवढी जुनी कॅथेड्रल भाई 1100 शतकातली. म्हणजे कसे बांधले असेल ना एवढे मोठे बाबा बाबा. हे बघा हे महाराजांचा कुठलं तरी हे लावलेलं आहे म्हणजे त्यांच्या महाराजांचा. इकडे बघा लोक किती जमलेत त्या चर्चला बघण्यासाठी. नाही बघा कंटिन्युअसली वाजतच आहे. काय भारी दिसतं ना चर्च. ही सगळी लोक इथे येऊन फोटो काढतात भाई. थंडी अशी वाढली आहे काय सांगू. नुसतं हात डायरेक्ट असं हे झाले काय. हे बघा सगळी इथे येऊन मस्त एकदम भारी खतरनाकच. काय मोठा चर्च आहे ना. काय म्हणजे त्याचं आर्किटेक्चर हे स्ट्रक्चर वगैरे काय भारी बांधले बाबा बाबा. नक्कीच इथं आल्यावर चर्च व्हिजिट करायला भाई खतरनाकच आहे. मला तर वाटतं एंट्री वगैरे बंद झाली वाटतं कारण की दरवाजा बिरवाजा क्लोज दिसतात. हे बघा ना थोडासा बुरा चालत चालत आल्यानंतर आता आपण आल्यात एक इथल्या नाईट वॉकिंग स्ट्रीटला. तर बघा तिथली नाईट वॉकिंग स्ट्रीट कशी असते कशी नाही. इकडं साईडला कॅफेज वगैरे आहेत आणि इकडं समोरच इकडं बुटांची विटाची दुकानं आहेत. म्हणजे रिवॉक पुमा यांची दुकानं आहे इकडे. ही इकडं कपडे इकडं लावले आहेत भाई. खतरनाकच ना. थंडी एवढी वारत चालले दिवसेंदिवस. अरे ही कसली जीन्स खतरनाक नेक्स्ट लेवल. हे इकडं वॅन्सचं शूज बीज बाबा लेट डेंजर नाही. इकडं सरूनवाला आहे. इकडं गॉगल विगल व्हाईट डेंजर नाही. इकडं म्हणजे हे स्ट्रीट प्रत्येक कंट्रीत असतं बघा स्ट्रीट तशी इकडची पॅरिसची वॉकिंग स्ट्रीट. हे बघा इकडनं तिकडनं ही लॉकत लॉका नाही. इकडं काहीतरी माझ्याकडे काहीतरी असेल इकडं. जाऊ दे आपण इकडं जाऊन बघूयात. तिकडं काहीतरी असं स्टेज सारखं आहे ना. इकडं मस्त लॉका विका सगळी मस्त फिरतात चालत फॅमिली बॅचलर बिचलर सगळी. काय भारी आहे ना. नाही एवढी भारी ही स्ट्रीट आहे ना भाई. खतरनाक स्ट्रीट आहे काय सांगू तुम्हाला बाबा. लव शॉप कसला लव शॉप आहे. अरे भाई अरे ह्या काय डेंजर आयटम आहे. एनिवेज तर नक्कीच या स्ट्रीटला व्हिजिट करा भाई. खतरनाकच आहे. नाही का पार्लर बिर्लर म्हणजे मसाज पार्लर. जर तुम्ही चालू वगैरे थकले असाल तर तुम्ही मसाज करू शकता. लाईक अजून नेल पेंट या पोरी वेरींचा काय असं ते मेकअप ते करू शकता. नाही इकडं मस्त कॅफेच्या बाजू साईड स्ट्रीटच्या इथं मस्त कॅफे वगैरे बसायला. एक खतरनाकच काय भारी फुलावीला लावलं नाही तर लावलं म्हणजे इकाला येत. हे बघा खतरनाक ना. सगळी ओरिजिनल येतात का असं नाही का डुप्लिकेट येत. तर आता झाला सगळा फिरून. आता मस्त जातो हॉस्टेलला आणि झोपतो कारण की उद्या सकाळी आपल्याला 4 वाजता उठायची आणि 6:30ची बस पकडायची आहे बेल्जियमची. तर पुढचा ब्लॉग असेल बेल्जियम. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट.